आषाढी वारी 2026 दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून तब्बल 7,23,082 वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल ॲपचा वापर करून आरोग्य सेवा अधिक जलद व तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या। पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभारण्यात आली। यासाठी 353 रुग्णवाहिका, 43 सुसज्ज ICU, 156 आपला दवाखाना, 215 आरोग्य दूत, 3087 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, 302 तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले। पंढरपूरमध्ये 24 तास कार्यरत ICU, महाआरोग्य शिबिरे, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता अभियान आणि आरोग्य जनजागृती यांसह विविध सेवा पुरवण्यात आल्या। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 7,18,635 बाह्य रुग्णांवर उपचार, 4,447 रुग्णांना आंतररुग्ण सेवा तर 1,533 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले। या प्रभावी आरोग्य व्यवस्थेमुळे लाखो वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळून वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्य संपन्न झाली।